आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप चौधरी। आयने येथील विजय गिरासे एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन दोंडाच्या नगर परिषदेचे सहाय्यक अभियंता म्हणून झाली निवड। देपुरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कैलास चौधरी यांच्या कार्यालयासमोर नवीन मुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्याने केला एकच जल्लोष। शहरात मनपाच्या विकास कामांच्या नावावरती वृक्षांची सर्रास होणारी कत्तल थांबवावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। श्री बापूसाहेब रावळ वृक्षमित्र माजी आमदार यांना दोंडाच्या तालुका दूध संघात दिल्या शुभेच्छा। साहेब रावळ शिंदखेडा तालुका दूध उत्पादक कृषी पूरक उद्योग सहकारी संघ लिमिटेड दोंडाच्या येथे मान्य श्री बापूसाहेब रावळ वृक्षमित्र माजी आमदार शहादा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छुक यांनी हार व गुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शुभेच्छा देताना संचालक मंडळ उपस्थित होते व कर्मचारी उपस्थित होते। चेअरमन विक्रांत बाबाजी रावळ, व्हाईस चेअरमन रघुवीर बागल, लोकनेते सरकार साहेब रावळ, माजी पर्यटन मंत्री रोजगार हमी मंत्री जयकुमार रावळ, हिमंतराव पवार, धनराज पाटील, महेंद्र निकम, लक्ष्मण पाटील, दामू पाटील, धनसिंग गिरासे, आनंदा पाटील, हिरामन पारके, ललित पाटील, भगवान पाटील, यशवंत पाटील, चंद्रसिंग भील, तज्ञ मार्गदर्शक प्रवीण सिंग सिसोदिया, मॅनेजर गोरख सिंग गिरासे, दोंडाच्या येथील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील शेतकरी या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्व इथे जमलात, मी सर्वांचे आभारी आहे। आता नैने म्हणता वयाचे 70 वर्ष पूर्ण केले आहेत आणि 71व्या वर्षी पदार्पण केलं आहे। मागे वळून बघता असं वाटतच नाही की इतके वर्ष पूर्ण झालेत म्हणून। अजूनही बालपण तरुणपण सर्व आठवतं, पण मला माहीत आहे की ते परत मिळणार नाही। ते जर देवाने परत दिलं असतं तर माणसाने देवाचे कधी आठवण काढले नसते। आज आपण देवाची आठवण काढतो कारण की आपल्याला ते जे आनंदाचे दिवस होते ते परत मिळणार नाही। पण असं आहे ना, बचपन भर खेल भर खोया, जवानी नींद भर सोया, आता बुढापा देख कर रोया, ही काही परिस्थिती आमच्यावरती आली नाही। कारण की आम्ही बालपणी खेळलो पण तरुणपणे आम्ही झोपलो नाही, आम्ही काम करत होतो आणि त्यामुळे आजचा हा चांगला दिवस बघायला आम्हाला मिळतो आहे। मी सर्व ह्या तालुक्यातली जिल्ह्यातली ज्या ज्या ठिकाणी असतील त्यातील प्रेम करणारी मंडळी जी आहेत त्यांच्यामुळे इतक्या चांगल्या स्थितीमध्ये, तुम्ही म्हणणार बघ चांगल्या स्थितीमध्ये काय, अजून वेडे वाकडे झालो नाही आम्ही, अजून सरळ झालो आम्ही। बरेच पाठ खराब झाले असतील पण तरीही अजून आम्ही उभे आहोत। हे सर्वांच्या प्रेमामुळे उभे आहोत। असंच प्रेम लोकांनी आम्हाला कायम द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।